मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज पुन्हा मी एक ब्लॉग बनवतोय. आय होप तुम्हाला याच्या आधीचा जो ब्लॉग होता तो आवडला असेल. आणि आजचा ब्लॉग आहे तो थोडा बाईक राईडचा असणार आहे, कारण मी आणि उज्ज्वल चाललो आहे पुण्याला. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती आहे, त्यांचं दर्शन घ्यायचं आणि त्यानंतर मग एकविरेला जाणार आहे. कारण आजचा रूट असा आहे की पहिला पुण्याला जायचं आहे, कारण तिथे थोडं काम आहे उज्ज्वलचं, ते करायचं आहे. त्यानंतर मग तिथे दर्शन घेणार गणपती बाप्पाचं, आणि त्यानंतर मग येताना एकविराईचं दर्शन घेणार आणि मग तिथून मुंबईला येणार. असा आजचा पूर्ण रुटीन आहे. सो तेच या व्हिडिओमध्ये असणार आहे. सो तुम्ही हा व्हिडिओ एन्जॉय कराल आय होप. आणि भेटू आपण आता थोड्या वेळाने खाली, कारण आता उज्ज्वल येतो आहे आणि त्याची मी वाट बघतोय. त्याला लेट झाला आहे थोडासा, आम्हाला लवकरच निघायचं होतं पण आता 10 वाजलेत. सो यायला पण उशीर होईल बहुतेक. भावाची एंट्री झालेली आहे घरात. घरी काय सांगितलेस? व्हिडिओ युट्यूबला गेल्यावर नको टाकू, बा जाणार आहे. जायचंय जायचंय, पुण्याला जायचंय, काम आहे त्यासाठी चाललंय. त्यासाठी चाललोय. 2 मिनिटात एक आमदारांचं आहे. आता तर आम्ही आवरतो आणि मग लगेच निघतो. फायनली वाघ निघालेत, टाकी फुल केले, पैसा जाम आहे. आता बघता पुण्याला जायचं आहे, कधी पोहोचतोय काय माहिती. वाघ निघालेत. वाघ एवढे दिवस शांत होते कारण वाघावरती लोन होतो. वाघाचा किस्सा खाली होता. काही हेवी ड्रायव्हर्स रस्ता रोको आंदोलन चाललंय वाटतं. भावाला हेवी ड्रायव्हर. पहिला स्टॉप घेतला हवा भरण्यासाठी. भावाच्या गाडीत हवाच नाही. किती आहे रे? थोडं पुढे जाऊन थांबणार. शेडूनचा टोल नाका. पहिला स्टॉप आमचा. चहा प्यायला. चहा प्यायला. मित्रांनो, आम्ही पोहोचलो आता पुण्यामध्ये. त्या मंदिर तर बघायचं फक्त गाडी कुठे लावायला जागा भेटते का, पार्किंग वगैरे राहायचं तिथे. जागा शोधायला लागेल आहे. तुम्ही भरपूर गर्दी आहे इथं. लाईन पण आहे. तिथे पार्किंगला कुठे असता येतील जागा, पण बघायला लागेल कुठे पार्किंगची जागा आहे. गणपती ते मंदिराच्याच बाजूला ना थोडंसं पुढे आलं की इथं पार्किंगची जागा आहे. बरं झालं पार्किंगला जागा भेटली इथं. ॲटलिस्ट पार्क करून आरामात दर्शन घेता येईल. बघू दर्शन किती वेळात होते, कारण गर्दी भरपूर आहे. मग दर्शन लवकर होणार नाही असं वाटतं मला. आणि आतमध्ये मे बी अलाउड नसतं इथे शूटिंग करायला. बघा आता इथं गाडी पार्क करून मग लगेच जातो आम्ही दर्शनाच्या इथे. मित्रांनो, ज्या गोष्टीसाठी आम्ही आलेलो तिथे फायनली पोहोचलोय. पुढून बघूया का? पहिला पुढून स्क्रीनमधून तुम्हाला दाखवतो मी तिथे, म्हणजे तिथून गणपती दिसतो ना, तिथून दाखवतो तुम्हाला. मम्मीचं आहे. इथून आलाच नाही का? त्यामुळे जरा गणपती बाप्पाचं दर्शन पहिला स्क्रीनमधून घेतो. ते आलोय आम्ही, तर भरपूर गर्दी आहे. बहुतेक ते लोक बोलत आहेत 3 तास तरी जातील ॲटलीस्ट जर लाईनला जाऊन. मी आणि उज्ज्वल विचार केला पास घेणार आणि पास घेऊन डायरेक्ट आतमध्ये जाणार. लवकर दर्शन होईल. आणि इथून परत आम्हाला एकविरेला पण जायचं. तिकडे पण भरपूर गर्दी आहे, कारण आज आहे पालखी एकविरेची आणि आज वाटतं मे बी संकष्टी पण आहे, त्यामुळे इकडे पण भरपूर गर्दी आहे. सो आम्ही विचार केला पास घेऊया आणि इकडे चपला पास घेऊन मग दर्शन घेऊया. सो आतमध्ये अलाउड नसेल मे बी व्हिडिओ काढायला. सो
जेवढं तर रेकॉर्ड करता येईल तेवढं रेकॉर्ड करा. ऍटलीस्ट आपण फोटो तर टाकू शकतो. हा फोटो टाकू शकतो. आता इथे पास भेटेल आणि ते पहिला चप्पल वगैरे काढून आम्ही आतमध्ये जातो पास घेऊन. कुठेस काही जसं आपल्या मुंबईला जशी नवीन गाडी घेतल्यावरती आपण सिद्धिविनायकला जातो, तसं जे पुण्यातले आहेत ते इकडे दगडूशेठला येतात. बघू शकता तुम्ही नवीन बाईक आहे, इकडे गाडी पण आहे. फायनली पास घेतला आम्ही. दोन पास घेतलेत. आता इकडून एंट्री, इथून गेट नंबर 1 लिहिलं, तिथून एंट्री आहे. आता बघू किती वेळा दर्शन होतं. किती वेळा दर्शन होतं काय माहिती. फायनली मित्रांनो आमचं दर्शन झालंय आणि एवढं भारी दर्शन झालं ना आमचं. आणि मेन बात तर आम्हाला आरती भेटली. आतमध्ये गेलो आम्ही आणि आरती सुरू झाली आणि तेव्हा आमचं दर्शन झालं आणि तिथे थांबलो आम्ही थोडं आरती संपेपर्यंत आणि मग बाहेर आलो. आणि जे आमचं नशीब होतं ना की यावं आणि आरती भेटावी आणि आम्ही बाहेर यावं, जाम भारी वाटलं. एकदम पीस होता. आधी ते थोडा बसलो मंदिरामध्ये. तर आता दर्शन वगैरे घेऊन झाले. आता आम्ही विचार करतोय गाडी पार्किंग मध्ये लावली, तिथे पार्किंग मधून गाडी बाहेर काढायची, आपण बाहेर घेऊ शकतो. कुठेतरी ते बाहेर फिरायचं. भूक लागले. जेवल्यानंतर मग लगेच आम्ही निघणार आहे. आता गाडी मी चालवणार आहे आणि मग इथून आम्ही जाणार आहे एकविरेला. आणि एकविरेला पण तिथे मी मगाशी जसं सांगितलं पालखी आहे एकविरेला, सो तिथे दर्शन घ्यायचं आणि मग तिकडून आम्ही जाणार घरी. काय घ्यायचं ते भरपूर काय काय घ्यायला. प्रसाद पण घ्यायचंय. प्रसाद घेऊ. आता आम्ही प्रसाद घेतो इथे आणि मग जाईल आम्ही जेवायला. काय पाहिजे का तुला घेऊन काय घ्यायचं हे नको असलं नको. काय 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 तिथे हे बघ गाडी. अरे का आपल्या नशिबात नाही. मित्रांनो आता आम्ही पुण्यातून निघालोय लोणावळ्याला लगेच, कारण जास्त वेळ नाही थांबायचं आहे. दोन्ही दर्शन आम्हाला कंप्लीट करायचं आज एका दिवसात, त्यामुळे लगेच निघतोय. जास्त वेळ थांबत नाही. फक्त कुठेतरी आता खायला थांबलेलं आम्ही. मग तिथून लगेच एकविरा तिथे दर्शन घेणार. भरपूर गर्दी असणार आहे तिथे, कारण पालख्या गेल्या तर भरपूर वेळ झाली दर्शनाला, त्यामुळे लवकर निघायचं आहे. आता पुण्याचं ट्रॅफिक आहे ते आम्हाला काय करायचं आहे. त्या टाइमला पण एवढं ट्रॅफिक आहे ना, वैताग आला. आणि काय ऊन आहे जाम. आपण लेजिट आपण 10-15 मिनिटात आपलं दर्शन करून आलो. फक्त 10-15 मिनिटात दर्शन झालं, कारण आरती पण चालू होती, त्यामुळे अजून पटपट झालं सर्व. अगं शनिवार वाडा इथे पण गेलो असतो, पण आता सध्या टाइम नाही आमच्याकडे, त्यामुळे आता पूर्ण पुणे फिरलो असतो आम्ही. विदाउट हेल्मेट फिरतायत तरी पोलीस थांबवत नाहीत. वेगळ्याच लेवलचा इकडे ड्रायव्हिंग चालतंय. आता भेटू आपण डायरेक्ट एकविरेच्या इथे, कारण आता रोड काय दाखवणार ना तुम्हाला. त्यामुळे आता आपण डायरेक्ट एकविरेच्या इथे भेटू, कारण आता जेवायला थांबेन आम्ही. जेवताना पण नाही रेकॉर्ड करणार. पटपट जायचं आहे, नाहीतर मग वाट लागणार. घरी पोहोचायला लेट होईल, त्यामुळे पटपट जायचं आहे. लवकर पोहोचायचं, दर्शन घ्यायचं आणि मग निघायचं. काही मध्ये चाललंय सगळं, पण कारण घरून आता कॉल यायला लागले उज्ज्वलला. लवकर घरी बोलवलंय, कारण त्यांना माहिती नाही मी कुठे. माहित नाही कुठे आहे. त्यांना सांगितलं मी तुषारच्या घरी गेलोय, बट आमच्या पुण्याला आहे. जेव्हा ब्लॉग रिलीज होईल तेव्हा बघतील. काय पडतील बाकी काय नाही. रील येतं ना इंस्टाला की 2 मिनिट में घर पे आ जाओ, और मेरा तो सिटी में पुण्यात 150 किलोमीटर. पुण्याला आलो आणि आता पाऊस सुरू झाला इथं, आणि एवढा साला ना आता शिवी आलेली. जाऊ दे, आपली टीम काय झालेली. पाऊस आला तर आता मला गाडी चालवायला देते. आपली डील झालेली मुंबईपासून दगडूशेठ पर्यंत मी चालवणार आणि आता मग तू चालवायची. तरी तुला तिथून अर्ध्यापर्यंत एकटी आणून दिली. मी गाडी चालवतो आता. जेव्हा तसा मगापासून शूट नाही करत आता. चला आता मी चालवतो गाडी. पोहोचायचं किती मिनिटं येते ना, पॅसेंजर 300. आमच्या मागे बसणार
20-25 मिनिटात एक्सपिरियला पोहोचून जाऊ. चला. जोरदार पाऊस आलाय आणि हालत लगेच खराब झालेली तिथं इकडे. आम्हाला जोरात पाऊस आलाय बहुतेक. मला वाटत नाही आम्ही लवकर पोहोचू तिथं. आरामात जायचंय. जर पलटी थांबलाय म्हणजे थोड्या वेळ पुढे पडून गेला. तेवढं पूर्ण वल्ल झालं सगळीकडे. जोरात आलेला आता थांबलाय परत. आता लगेच आम्ही निघतोय. लवकरात लवकर पोहोचायचंय त्यामुळे. चला एकदम आरामात पोचायचं बाबा आपल्याला. एकदम आरामात. आपल्याला काहीच राही नाही. एकदम आरामात जाऊ आपण. काहीच राहीणार. आता आम्ही आरामात जातो. लगेच थांबला तर परत येईल पाऊस. ऑफरोडिंग. एवढा खडखड आवाज येतो रे उद्योग. मित्रांनो फायनली आम्ही पोहोचलो इथे एकविरायच्या दर्शनासाठी. आणि मजबूत गर्दी आहे. एवढी गर्दी आणि माझ्या मोबाईलची चार्जिंग पण संपत आले. मे बी शूट नाही करायला भेटणार. आता ह्याच्या मोबाईलमध्ये शूट करायला लागेल. आम्हाला चार्जिंग पुरवून वापरायला लागते. त्यामुळे शूट नाही करत आहे काय. चार्जिंग नाही घ्यायचं ना. आयफोन आहे. झालं दर्शन डन. तर इथे पण मित्रांनो आमचं जाम भारी दर्शन झालं. म्हणजे अर्धा पाऊण तास लागला फक्त आम्हाला लाईनमध्ये. जे लवकर आलेत ना त्या लोकांना जवळजवळ 2-3 तास लागलेलं लाईन मध्ये. जे मॉर्निंग आलेले ते. आणि आता थोडी गर्दी कमी झालेली. आमचं अर्धा पाऊण तासाचं दर्शन झालं आणि जाम भारी वाटलं. 2 जागेवरती आम्ही गेलो. दोन्ही जागेवरती आमचं एकदम मस्त वालं दर्शन झालं. सो आता आम्ही इथून निघतोय खाली. आणि खाली गेल्यानंतर आता मी शूट काय करणार नाही कारण चार्जिंग संपले. आणि वातावरण पण एकदम ढगाळ झालं. वातावरण इकडे बघा कायच दिसत नाही. सगळं पाऊस येणार आहे जोरात बहुतेक. त्यामुळे आता मोबाईल वगैरे काय बाहेर काढणार नाही. आता आम्ही इथून डायरेक्ट घरी पोहोचेल तेव्हाच मी हा व्लॉग एंड करेन. घरी पोहोचल्यानंतर. तो आता लवकरात लवकर निघायचं कारण जर एकदा पाऊस आला तर मग हालत खराब होईल पावसामधून. सो आता पटपट जातो खाली. आपण भेटू डायरेक्ट घरी आता. सो मित्रांनो फायनली जो आमचा ब्लॉग होता ज्यामध्ये आम्ही काल पुण्याला गेलेलो दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घ्यायला आणि एकविरा मातेचं दर्शन घ्यायला, तो मी आज एंड करतोय कारण काल यायला आम्हाला भरपूर लेट झाला होता. जेवण वगैरे होईपर्यंत खूपच लेट झाला. त्यामुळे ब्लॉग एंड करता आला नाही मला. काल आल्याला भरपूर एक्झॉस्ट झाल्यासारखं वाटत होतं आणि बॉडी पेन वगैरे होत होतं. त्यामुळे मी ठेवून दिला मोबाईल आणि म्हटलं उद्या एंड करेल. सो मी आज एंड करतोय. आणि आय होप तुम्हाला हा जो ब्लॉग होता तो आवडला असेल. आणि जर तुम्हाला ब्लॉग आवडला आहे तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मला कमेंट करून सांगा तुम्हाला ब्लॉग आवडला की नाही ते. आणि जर तुम्ही चॅनलला अजून देखील सबस्क्राईब केलं नाही तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि भरपूर शेअर करा. सो भेटू आपण एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.